ती पाहू शकता इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिव्हाइस अशा प्रकारचा प्रॉब्लेम आता प्रत्येकालाच माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना येत आहे आणि मला या म्हणून तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय की हा नेमका एरर काय आहे, याच्याने तुमच्या फॉर्मला काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या पुढच्या येणारे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही बारवरती पाहू शकत आहात की इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस अशा प्रकारचा एरर जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो, जतन करतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आपल्याला दाखवला जातो तेव्हा खाली जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत तर त्याच्या बाजूला अशा प्रकारचा एरर आपल्याला पाहायला मिळतो की इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस. तर हा एरर काय आहे नेमका? तर मित्रांनो, हा एरर काही घाबरण्यासारखा नाहीये, तर हा ऍपचा बग आहे, ऍपचा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अशा प्रकारचा एरर येथे येतोय. तर येथे तुमच्या इमेजची साईज तुम्हाला दाखवली जाते आणि तुम्ही तुमचा जो डॉक्युमेंट आहे, फोटो आहे, तर तो अपलोड केलेला आहे तो येथे दाखवला जात आहे. परंतु येथे तुमच्या फोटोला किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्याला कोणत्याही प्रकारचा इथे प्रॉब्लेम नाही. हा ऍपचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. आणि तो एखादी अपडेट आल्यानंतर, मायनर अपडेट आल्यानंतर तो येथे सॉल्व्ह सुद्धा होणार आहे. परंतु फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जेही डॉक्युमेंट येथे आता ऑनलाईन अपलोड करताय तर ते झेरॉक्स असो किंवा ओरिजिनल स्कॅन केलेलं असो तर ते क्लिअर दिसायला पाहिजे आणि त्यातली जी माहिती आहे ती स्पष्ट दिसायला पाहिजे. हीच एक तुम्ही काळजी येथे घ्यायची आहे. आणि या एररला घाबरण्यासारखं काही काम नाहीये. हा एरर जर का तुम्हाला दिसत असेल तरी तुम्ही येथे फॉर्म येथे सबमिट करू शकता.